चंद्रपुरातील नदीच्या ठिकाणी काही जीवाश्म आढळलेले आहेत आणि त्या संदर्भात जे इथले भूगर्भ अभ्यासक आहेत सुरेश स्वप्ने सर, ते या सगळ्या ज्या सगळ्या वास्तू मिळाल्या त्याच्यावर संशोधन करत आहेत. आपण त्यांच्या संग्रहालयामध्ये आहोत. त्यांच्या संग्रहालयामध्ये विविध ज्या गोष्टी आहेत त्या संग्रह करून ठेवलेल्या आहेत. आपण बघू शकतो एक महाकाय जो विशाल हत्ती होता, त्या हत्तीची हा एक पायाचा एक भाग सापडलेला आहे. नेमकं या संदर्भात माहिती आपण त्यांच्याकडे घेऊया. सर, हे साधारण केव्हाचं असावं आणि नेमकं काय नाव आहे सांगायला? चंद्रपूरमध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे तर विदर्भामध्ये हत्तीचं जीवाश्म सापडण्याची ही पहिली वेळ आहे. आणि स्टेगॉडॉन नावाचा एक विशालकाय जो हत्ती होता, जो लुप्त झालेला आहे, आता नाही आहे. आता आपल्याकडे आशियाटिक एलिफंट आहे आपल्याकडे, आणि हा त्याचा पूर्वज असं म्हणायला हरकत नाही आहे. अशा एलिफंटचे जे मोठे जे फॉसिल्स आहे, पायाचे जे आहेत, दाताचे आहेत, ते आपल्याला सापडलेले आहेत. आणि हे वर्धा नदी जी आहे, त्या वर्धा नदीमध्ये जे अल्युव्हियम नावाचं अगदी अलीकडचं जे सेडिमेंट आहे त्याच्यामध्ये आढळलेले आहेत. हे हत्ती 26,000 ते 12,000 वर्षापूर्वीपर्यंत होते. पण जेव्हा शेवटचा हिमयुग जे आहे ते वितळलं आणि प्रचंड महापूर आपल्या विदर्भामध्ये आले, नद्यांचे पात्र बदलले, त्या काळामध्ये ह्या नद्यांच्या प्रवाहामध्ये हे हत्ती गाळामध्ये सापडले आणि ते तिथे मृत्यू पावले आणि ते लुप्त झाले. त्यांचे जे फॉसिल्स आहेत ते पण अगदी नाजूक आहे, कारण वरचा भाग फक्त फॉसिलाइज झालेला आहे, आतला भाग अजूनही मातीचा असल्यामुळे ते क्रॅक्स गेलेले आहेत. तर अशा प्रकारे एक महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये अशा प्रकारे स्टेगॉडॉनचे जे फॉसिल्स आहेत ते फार कमी आढळलेले आहे आणि हे एक मोठं यश असं म्हणावं लागेल. या सगळे जे संशोधन तुमचं सुरू होतं, साधारण या सगळ्या गोष्टीला किती दिवस लागले आणि किती प्रवास तुमचा झाला? एक काय झालं की वर्धा नदीमध्ये याही पूर्वी असे जीवाश्म उघडे पडलेले होते आणि ते वाहत वाहत समुद्रापर्यंत कदाचित किंवा दुसऱ्या पुढे गेलेले असावेत. जे वाचलेले आहेत फॉसिल्स ते इथे आहेत. काही फॉसिल्स वरोरा तालुक्यात आढळले होते मला मागच्या वर्षी, आणि 2020-21 पासून जवळपास मी या पूर्ण नदीची परिक्रमा आणि नदीचं सर्वेक्षण करत होतो. आणि नदीच्या जवळ 5 ते 6 ठिकाणी जे आहे अल्युव्हियम नावाचं जे नवीन रचना आहे, भूशास्त्रीय रचना आहे, त्याच्यामध्ये शोधायचं होतं मला. तर मला असं 2 ते 3 ठिकाणी अशा प्रकारचे हे जे हत्तीचे फॉसिल्स, बाकी प्राण्यांचे पण फॉसिल्स मला मिळालेले आहे. अजूनही सर्वेक्षण चालू आहे, पण एका ठिकाणचं पूर्णपणे झालेलं आहे आणि अजूनही संशोधनाची तिथे आणि उत्खननाची गरज आहे. एकंदरीत जे सगळे जुने ऐतिहासिक पुरावे आहेत त्याला अशा प्रकारचं संशोधन अत्यंत महत्वाचं आणि फायद्याचं ठरू शकतं. येणारी जी पिढी आहे, जे विद्यार्थी आहे, त्यांच्या अभ्यासासाठी हा एक महत्वपूर्ण पाऊल शकतं. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.